नमोकार मंत्र है न्यारा, इसने लाखों को तारा। इस महामंत्र का जाप करो, भवजल से मिले किनारा। नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो वज्रायानम, नमो लोये सौवसाहुनम। ऐसो पंच नमोकारो सौव पावपनासनो, मंगलानंच सवेसी पढमं हवई मंगलम। जय जिनेंद्र। मी विजय आहे। विषय सादर करीत आहे नमोकार महामंत्र। नमोकार मंत्र हा मृत्युंजय मंगल मंत्र आहे। नमोकार मंत्र जिनशासनाचे व चतुर्दश पूर्वांचे सार आहे। या मंत्रात 5 पदे, 35 अक्षरे, 34 स्वर, 30 व्यंजने आहेत। नमोकार मंत्राला तरण तारण, मूल मंत्र, अनादि निधान मंत्र, अपराजित मंत्र, सिद्धिदायक मंत्र अशी अनेक नावे आहेत। हा मंत्र अनादि काळापासून आहे, परंतु आपल्याला आगमामध्ये सर्वप्रथम षटखंडागम ग्रंथामध्ये मंगलाचरणाच्या स्वरूपात पाहावयास मिळतो। हा मंत्र प्राकृत भाषेमध्ये व आर्या छंदामध्ये आहे। या मंत्रात सर्वप्रथम आचार्य पुष्पदंते यांनी लिपिबद्ध केले। या मंत्रापासून 84 लाख मंत्राची उत्पत्ती झाली आहे। यामध्ये 5 महान आत्म्यांना नमस्कार केला आहे, म्हणून यास पंचपरमेष्ठी मंत्र म्हणतात। नमो बोलल्यामुळे आपल्या आत्म्यात धनात्मक व ऋणात्मक अशा 2 प्रकारच्या विद्युत शक्ती निर्माण होतात। त्यामुळे कर्माची निर्जरा होते। न च्या उच्चारणामुळे ममकार नष्ट होतो व मोच्या उच्चारणामुळे मान अहंकार नष्ट होतो। हा मंत्र सर्व पापांचा नाश करणार आहे। सर्व मंगलात प्रथम मंगल आहे। या महामंत्राच्या स्मरणाने पापी अतीत झालेली व्यक्ती सुद्धा पवित्र बनते। या मंत्राच्या जपाने रोग पीडा दूर होते। या महामंत्राचा जप पवित्र, अपवित्र, स्वस्थ, अस्वस्थ, सुखी, दुःखी, रोगी कोणत्याही अवस्थेत करू शकतो। नमो अरिहंतानम, अरिहंतांना नमस्कार। 4 घाती कर्म नष्ट करून ज्यांनी अनंत चतुर्थय प्राप्त केले यांना सकल परमात्मा देखील म्हणतात। नमो सिद्धानम, सिद्धांना नमस्कार। शुक्ल ज्ञान रूपी अग्नीने ज्यांनी कर्माला दग्ध केले त्यांना सिद्ध परमात्मा म्हणतात। जैन धर्मामध्ये 2 परमात्मा आहेत, एक अरिहंत, दुसरे सिद्ध। पंचपरमेष्ठीमध्ये सर्वात श्रेष्ठ सिद्ध परमात्मा आहेत, पण प्रथम अरिहंतांना नमस्कार केला आहे। अर्थात सिद्ध बनण्याचा मार्ग अरिहंत परमेष्ठीने सांगितला आहे, म्हणून अरिहंतांना प्रथम नमस्कार आहे। नमो आर्यानम, आचार्यांना नमस्कार, जे ज्ञान, दर्शन, चारित्र्य, तप, वीर्य या पंचाचाराचे निर्दोष रूपाने पालन करतात व संघातील सर्व शिष्यांकडून करून घेतात। त्यांचे 36 मूलगुण असतात, त्यांना आचार्य म्हणतात। नमो वज्रायानम, उपाध्याय परमेष्ठींना नमस्कार, स्वतः अध्ययन करून भव्य जीवांना हित मीत प्रिय वचनांनी उपदेश देऊन अध्ययन करीतात। 11 अंग व 14 पूर्वांगाचे ज्ञाता असतात। 25 मूलगुणधारी असतात, त्यांना उपाध्याय परमेष्ठी म्हणतात। नमो लोये सव्वसाहुनम, सर्व साधू परमेष्ठींना नमस्कार, जे साधू मोक्ष मार्गाची निरंतर साधना करतात, पूर्ण नग्न दिगंबर असतात, सतत ज्ञान, ध्यान व तपामध्ये लीन असतात, त्यांना साधू परमेष्ठी म्हणतात। त्यांचे 28 मूलगुण असतात। आता नमोकार मंत्राची वैज्ञानिकता। दिनांक 27/11/1997 रोजी स्वित्झर्लंड जिनिव्हा येथे विश्व धर्म परिषदेमध्ये नमोकार महामंत्र हा विश्व शांतीसाठी महान मंत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे। या मंत्राचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये व्यक्तीला नमस्कार केला नसून व्यक्तीच्या शुद्ध आत्मगुणांना नमस्कार केला आहे। मानवाच्या मस्तिष्कमध्ये 4 प्रकारचे तरंग उत्पन्न होतात, अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा। थीटा तरंग शांती निर्माण करतो। नमोकार मंत्रात अशी शक्ती आहे, त्याच्यापासून अनंत थीटा तरंग उत्पन्न होतात। सामूहिक जपामुळे सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांना शांती मिळते, त्यामुळे याला विश्व शांती महामंत्र सुद्धा म्हटले आहे। आपले पंचपरमेष्ठी म्हणजे पॉवर स्टेशन आहेत। आंशिक ऊर्जाचे सॅटेलाइट नमोकार मंत्र आहे। त्यामुळे आपण नमोकार मंत्राच्या माध्यमातून एका व्यक्तीला नव्हे तर आम्ही 5 परमेष्ठींना जोडले जातो व अनंत आत्म्याबरोबर आपला संबंध निर्माण होतो। त्यामुळे अनंत शक्तीची निर्मिती होते। नमोकार मंत्राचा जप केल्याने शुद्ध ऊर्जेची निर्मिती होते। आपले भाव अधिक शुद्ध होऊ लागतात। असे शुद्ध आणि शुभ चक्र सुरूच राहते। त्यामुळे आपले नकारात्मक भाव कमी होऊन आपण सकारात्मक बनतो। या मंत्राचे जप करण्याची विधी धौला ग्रंथामध्ये 3 प्रकारे वर्णिली आहे। पूर्वानुपूर्वी
या विधीमध्ये नमोकार मंत्र आहे तशी क्रमाने जाप्य सांगितले आहे. पश्चातानुपूर्वी यामध्ये खालच्या पदापासून वरपर्यंत जाप पद्धती सांगितली आहे आणि यथातथ्यानुपूर्वी यामध्ये नमो आर्यानम, नमो लोय सावनम, नमो रेंतानम, नमो उज्जायनम, नमो सिद्धानम अशा प्रकारे 120 प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने नमोकार जाप्य करू शकतो. जेव्हा आपल्या मनाची चंचलता वाढते तेव्हा आपण अशा पद्धतीने जाप्य करावे. त्यामुळे चंचलता दूर होऊन एकाग्रता वाढते. नमोकार मंत्राचे उच्चारण केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये विद्युत शक्ती निर्माण होते. त्यामुळे 5 चेतन केंद्रावरती प्रभाव पडतो, ते जागृत होतात. दर्शन केंद्र, ज्ञान केंद्र, विशुद्धी केंद्र, आनंद केंद्र आणि शक्ती केंद्र हे 5 चैतन्य केंद्र आहेत. हे पंचपरिमिष्टीचे सूचक आहेत. नमोकार महामंत्र संसाराचे सार आहे. जन्म मरण रूपी संसारापासून मुक्तीसाठी सुलभ अवलंबन आहे. 3 लोकात अनुपम आहे. या मंत्रासारखे चमत्कारी व प्रभावशाली तर कोणतेही मंत्र नाहीत. म्हणूनच 3 लोकांमध्ये श्रेष्ठ, अद्भुत. तसेच या मंत्राने सर्व कष्ट, क्रूर पाण्याचे वय, पीडा सुद्धा नाहीशी होते. अनेक जीवांनी हा मंत्र केवळ ऐकल्यामुळे उत्तम गती व अनेक विद्या प्राप्त केल्या आहेत. अशी अनेक उदाहरणे शास्त्रात व प्रत्यक्षात घडले आहेत. या मंत्राचा कधीही अपमान करू नये, अभिनय करू नये. जर केला तर त्याचे दुःख भोगावे लागते. उदाहरण शुभम चक्रवर्ती. है मूल मंत्र नवकार सुखी बनाता, जो भी पड़े विनय से अग पाप को मिटाता. है आद्य मंगल यही सब मंगलों में, ध्याओ इसे न भटको जग मंगलों में. जय जिनेंद्र.